तर शिरूरच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आता शिरूरचा दौरा करतायत। 3 मार्चला अजित पवार शिरूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि यावेळेस ते जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूरसह भोसरी, हडपसर या सर्व विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेतील। या दौऱ्यात अजित पवारांना उमेदवार सापडतो का, महायुतीच्या उमेदवाराची घोषणा होणार का, याकडेही आता लक्ष लागलेलं आहे। कोकणातल्या जागेवरून महायुतीमध्ये चांगलंच धुमशान रंगण्याची चिन्ह आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजपचीच असून भाजपच ही जागा लढवणार आहे असं नारायण राणेंनी म्हटलं। दुसरीकडे या जागेवरून शिवसेनेचे उदय सामंतही आक्रमक झाले। जिथं शिवसेनेचे खासदार तिथे शिवसेनेचा दावा असेल असं उदय सामंत यांनी म्हटलंय। जागा वाटपासाठी महाविकास आघाडीची यापुढे बैठक होणार नाही। वंचित बहुजन आघाडीसह महाविकास आघाडीचं जागा वाटप पार पडलंय। वंचितसह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मुंबईतल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत उपस्थित होते, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार फोनवरून या बैठकीमध्ये सामील झाले होते। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। यापुढे एकच बैठक होईल ज्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे असतील असं महाविकास आघाडीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारा छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ भाजपनं मागितला असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली। छत्रपती संभाजीनगरमधून आपण इच्छुक असल्याचंही कराड यांनी म्हटलंय। कल्याण लोकसभा आघाडीचा उमेदवार हा 8 दिवसात ठरेल। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी ही माहिती दिली आहे। श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने विशेष लक्ष केंद्रित केलं आहे। अंधारेंनी कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीही घेतल्या। यावेळेस अंधारेंनी कल्याण लोकसभा लढवावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली।